मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण, हा खरा प्रश्न आहे. जे मुंबईमध्ये गेल्या 25-50 वर्षापासून राहत आहेत त्यांच्यात वाद कसला. येणारी मुंबईची महानगरपालिका ही आता उबाटा गटाच्या हातातून जाणार आहे. म्हणून 25 वर्ष ज्यांनी सत्ता केली किंवा भोगली, आता त्यांच्याकडे ते नेतृत्व राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. मराठी माणसाचा जो मुंबईकर होता त्याला बाहेर घालवण्याचं काम कोणी केलं, ज्यांनी ज्यांनी हे पाप केले त्यांना हे भोगावं लागणार आहे. आज बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, इकडे वसई विरार असेल, त्याच्याही पलीकडे जाऊन मराठी माणूस गेलेला आहे. ज्या चाळीमध्ये तो मराठी माणूस राहत होता, ज्या झोपडपट्टीमध्ये तो मराठी माणूस राहत होता, त्या ठिकाणी बिल्डर्सची केलेलं संगनमत हे आता उबाठाला भारी पडत चाललेलं आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेतून पैसा कमवणं आणि टक्केवारी खाणं हा एकमेव जो ज्यांचा धंदा होता त्यांना ही सत्ता मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. मराठी माणसाची साठी ही शेवटची नाही, तर हे टक्केवारी घेणाऱ्यांसाठी ही शेवटची निवडणूक आहे. पण इथे भाजप किंवा तुम्ही मराठी अमराठी असा दोन वेगवेगळी विभागणी करून राजकारण करताय, असा एक त्यांचा बोलण्याचा ओघ. मराठी अमराठी वाद करायचा प्रश्न येतो कुठे. जे मुंबईमध्ये गेल्या 25-50 वर्षापासून राहत आहेत त्यांच्यात वाद कसला. दरवेळेला वेगळा वाद निर्माण करायचा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, तुटली का, तोडायची कुणाची हिंमत आहे का. परंतु हे असे एखाद्या मुद्दा आणून मराठी माणसाला कसं डिस्टर्ब करून की बाबा आम्ही तुमच्या पाठीराखा आहोत हे जे दाखवण्याचा प्रकार आहे. आणि त्याच्याच फक्त एका जीवावर यांनी 25 वर्ष सत्ता भोगली होती. असा मराठी अमराठी वाद त्या ठिकाणी होणार नाही. आताही मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक नगरसेवक हे अमराठी सुद्धा आहेत आणि मराठी आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये कधीही तुम्हाला भांडणं किंवा इतर गोष्टीवर आक्रमक कोणी दिसलेलं नाही. उद्या पण हे भावनिक आवाहन कसं, भावनिक आवाहन आहे आणि ते उभारणी नाही केले. राज ठाकरे करतात. राज ठाकरे साहेबांनी जे काय आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण, हा खरा प्रश्न आहे. म्हणून राज साहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आता त्यांच्यासोबत आहेत, परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली. उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाच्या संदर्भात. निवडणुकाही पुढे जाऊ शकतात असे बोललं जातं. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी आहे, अनेक ठिकाणी 98%, कुठं 100% असं आरक्षणाचे काही पद्धती गेलेल्या आहेत आणि त्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंही होतं की आम्ही जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत निवडणुकीची घोषणा करायची नाही. म्हणून उद्या जो काही निकाल लागेल त्यावरच या सर्व पुढच्या निवडणुका अवलंबून राहतील. न्यायालयाची असलेली प्रक्रियेमध्ये भाष्य करणं योग्य नाही. उद्याच्या निकालानंतरच हे सर्व काही ठरेल. पण तेलंगणामध्ये 50%च्या वर जी मर्यादा पार केली होती त्यावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती, निवडणुकांना दिली आहे तेलंगणाची. तशीच महाराष्ट्रात पण होऊ शकते असं बोललं जातं. शक्यता अशी वर्तवली जाते की महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीला स्थगिती देतील अशी शक्यता आहे. परंतु उद्याचा दिवस वाट पाहूया. उद्या जो काही निकाल लागेल तो सर्वांसाठी बंधनकारक आहे. तुमचं भाजप आणि तुमच्यातला आणखी एक वाद आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप शिंदे गटाची युती 100% तुटणार आहे असं रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य आहे. नगरपालिकेच्या आता ज्या निवडणुका चाललेल्या आहे यामध्ये सुद्धा जवळपास 10-20% ठिकाणी युती झालेली आहे. बाकी वरिष्ठ नेत्यांनी लोकलचे नेते निर्णय घेतील असा जो काही फतवा काढला होता किंवा अशा ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यानुसार कार्यकर्त्याला ऍडजस्ट करणं किंवा स्वतःच्या पायावर हिमतीवर लढवणं हे अनेक ठिकाणी झालेलं आहे. म्हणून येणारी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय होईल हे आता सांगणं योग्य नाही. परंतु आम्ही महायुतीबरोबर लढायचं असं पहिल्यापासून सांगतोय. पण तरी
काही लोकांचा जर आग्रह असेल तर निश्चितच त्या ठिकाणी युती होती का नाही होती याबद्दल शंका आहे. एक नगरपालिका सांगतोय की पैठणमध्ये का परवा भुमरे असं म्हणाले की आम्ही भाजपसोबत युती करणार आहोत. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत वाटही पाहिली, मात्र नंतर त्यांच्या डोक्यात इतकी हवा गेली आहे की युती झालं नाही आणि आम्ही वेगळं लढलो, हा वाक्य आहे त्यांचं. नाही, निश्चित आहे. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये तरी प्रत्येकाला सांगितलं की भाजप बरोबर तुम्ही बोलणी करा. अनेक ठिकाणी गंगापूर असेल, वैजापूर असेल, पैठण असेल, या अनेक कन्नड असेल, या ठिकाणी बोलणी करायचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी भाजपने ऐकलं नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि मग अव्वाच्या सव्वा मागण्या त्यांनी करणं आणि मग युती तोडणं हा एक फॉर्म्युला कदाचित त्यांनी ठरवला असावा. स्वबळावर लढायचं त्यांची जी काही मनोकामना होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे, परंतु आम्ही युती करण्याच्या मनस्थितीत होतो. हवा गेली आहे. आता ते त्यांना विचारा, त्याच्याबद्दलचं भाष्य करणं योग्य नाही. नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर कसं बोललं जात होतं की एकत्र लढणार नंतर सूट बदलला किंवा स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे जे म्हणणं आहे त्याच्यानुसार पुन्हा तीच स्थिती महानगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीत होईल असं वाटतं. तशी शक्यता सुद्धा काही अंशी नाकारल्या जात नाही. होऊ शकतं, कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव काही ठिकाणी युती होणार नाही, परंतु युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. असं की शहाजी बापूंनी काल एक खंत व्यक्त केली की आपल्याला पाडण्यासाठी भाजपाची शेकापाला मदत झाली, ते शिंदेसमोर त्यांनी असं होतं. काल शहाजी बापूने शिंदे साहेबांसमोर त्यांची खंत व्यक्त केली, मनातली जी खतखत होती ती व्यक्त केली. शिंदे साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना सांगितलं की शहाजी बापू, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला एकटं पडू देणार नाही. एक आत्मविश्वास त्यांना दिलेला आहे. आणि जेव्हा ही खंत त्यांनी व्यक्त केली तर त्याचा योग्य ती दखल एकनाथ शिंदे साहेबांनी जरूर घेतलेली आहे. म्हणून भविष्यामध्ये जे काही अशा काही घडामोडी होतील, कुठं कुठं झाल्या तर कुठं कुठं होतील, याची निश्चित ते दखल घेतील. याला बोला म्हणजे सतत भाजपकडून शिवसेनेला असं प्रयत्न केला जातो. काल तुमच्याकडे आता सगळी युतीची चर्चा झाली घेण्यात येण्यावर, कधी भाजपने तुमच्या महिला जिल्हाध्यक्ष आघाडीला प्रवेश करून घेतला. मागच्या आठवड्यामध्ये शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाल्यानंतर एक आचारसंहिता ठरली होती की यांनी कोणी इकडच्या तिकडच्या पक्षामधले लोक, म्हणजे शिवसेनेचं भाजपने नाही, भाजपच्या शिवसेनेने नाही किंवा राष्ट्रवादीचा नाही, घ्यायचं नाही, असे एक आचारसंहिता ज्याला म्हणते तशी ठरवली होती. परंतु स्थानिक नेत्यांना असलेला कुणाचं ऐकतात नेमकं मला माहित नाही. जर वरिष्ठाचं ते ऐकत नसतील किंवा मग आम्हाला अशी शंका आहे की त्यांना फूस लावली की काय, असंही होऊ शकतं. परंतु वरिष्ठाचं न ऐकणं हे मला आता त्यांची कंप्लेंट सुद्धा आम्ही आता या मुख्यमंत्री साहेबांकडे पण करणार आहोत. अशाच पद्धतीने जर कामकाज चाललं तर मग मात्र काहीतरी वेगळं पुन्हा समीकरण तयार होईल. पुन्हा या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात हे घेणं देण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग याला आपल्याला थांबवता येणार नाही. म्हणजे वेगळं समीकरण म्हणजे फाटाफुटीचं राजकारण सुरू होईल ना. यांनी ह्या पक्षातले ह्या पक्षात घ्यायचे, त्यांनी त्या पक्षात त्या पक्षात घ्यायचे, असं जर राहिलं तर कसं व्हायचं. मग कार्यकर्ता हा भांबवला जातो. एक आचारसंहिता जेव्हा तुम्ही ठरवता, ती आचारसंहितेचं पालन प्रत्येक पक्षाने केलं पाहिजे. आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. एकानेच आचारसंहितेचं पालन करणं हे योग्य नाही. कार्यकर्त्यापर्यंत मर्यादित नाही ते नेत्यांपर्यंत पोहोचेल. नाही, हे कार्यकर्त्यापर्यंत असलेलं स्टेटमेंट. कोल्हापुरात एकनाथ शिंदे काल बोलताना असं म्हणाले की शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची काहींना जळजळ आहे. अहंकार द्वेष किती असावा असं त्यांनी म्हटलंय. हे कुणाला म्हटलंय? विरोधक. एकनाथ शिंदे साहेब ज्या टायमाला 22ला जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या टायमाला सर्वात जास्त पोटदुखी ही उबाटाला झालेली. कालचा आमच्याकडे असलेला कार्यकर्ता मुख्यमंत्री कसा होतो, कसा झाला, मग त्याच्यात दाढीवाला काय, त्याला मिंदे काय, असे जे काही आणि अनेक वाक्य किंवा टोमणे गेली 2.5 वर्ष सतत ते शिंदे साहेबांवर करत होते. एकही दिवस असा नाही जे शिंदे साहेबांच्या विरोधात ते बोलत नाही. म्हणून शिंदे साहेबांनी हे जे काही वाक्य उच्चारलेलं आहे ते उबाठणच्या नेत्यांसाठी उच्चारलेलं आहे. महाविकास आघाडीमधले इतर अनेक जण गपचूप होते, पण उबाठा ज्या पद्धतीने अहंकाराने पेटलेला होता, सत्ता जाणार, 2 महिन्यात मुख्यमंत्री बदलणार, 3 महिन्यात जाणार, कोर्टाचा निकाल लागणार,
परंतु शिंदे साहेबांनी खंबीरपणे 2.5 वर्ष सरकार चालवलं आणि त्यांची लोकप्रियता सुद्धा वाढवली. सद्यस्थिती पाहता हे वाक्य भाजपलाच टोलवलं होतं अशी जास्त चर्चा आणि कसं आता तुम्ही त्याचं अदरवाईज घेऊ नका. शिंदे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांना ज्यांना बोलायचं होतं ते बोललेले आहेत. म्हणून आता या वादामध्ये मी पडणं उचित नाही. योगेंद्र पवार यांनी